हॅलो. बरेच दिवस विवान गुलाबजामुन मागत होता, पण मला करायला काही गडबडीत वेळ मिळत नव्हता. म्हणून म्हटलं आज तो स्कूलनं यायचा आहे तोपर्यंत करून घेऊया. गुलाबजामुनसाठी मी इन्स्टंटवालं पाकिट आणलं होतं. एका साईडला मी गुलाबजामुनचे गोळे बनवत होते, तर एका साईडला पाक बनवून घेतला. पाक बनवून मी साईडला गार करण्यात ठेवला आणि नंतर मी गुलाबजामुनचे गोळे तेलामध्ये तळून घेतले. मी जे गोळे बनवले होते ते बारीक गॅसवरती खरपूस भाजून घेतले. गॅस मोठा असेल तर आतमध्ये गुलाबजाम कच्चे राहतात व वरूनच फक्त काळपट होतात. म्हणूनच गॅस बारीक करूनच गुलाबजामुन भाजायचे आहेत. खरपूस रंगावर भाजून झाल्यानंतर गुलाबजामुन मी एका ताटामध्ये काढून घेतले व बाकीचे गुलाबजामुन असं थोडे थोडे करून भाजून एका ताटात काढून घेतले. गुलाबजामुनला बघा कसा सुंदर कलर आला होता. आमच्या विवानला असे कच्चे पण गुलाबजामुन खूप आवडतात पाकात घालायच्या आधी खायला, म्हणून त्याच्यासाठी 2-3 मी बाजूला काढून ठेवले आणि बाकीचे सगळे थंड झालेल्या पाकामध्ये घालून घेतले. पाक मी अगदीच थंड नव्हता केला, कोमट थोडा होता. गुलाबजामुन अगदी परफेक्ट मुरले होते. खायला तर खूप टेस्टी झाले होते. थँक्स फॉर वॉचिंग.